नोंद नाही, नगर परिषद गेलं तर म्हणते नगर परिषद नोंद नाही, म्हणजे कोल्हापूर या जगात राहायचं का नाही राहत, हा एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन आमच्या इंद्राबाई बोंद्रे ज्या क्षमादादा कोल्हापूर ब्रिगेडच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांनी तिथलचे सहाय्यक उपजिल्हाधिकारी त्यांच्या तालुक्यातून इथं निवेदन पाठवलं आणि सन्मान्य आदिवासी मंत्री अशोक उईके साहेब इथे येणार होते, म्हणून आदिवासी विकास विभागाचा अखर्चित शिल्लक निधी कोलाम समाजाच्या स्थगित आणि प्रलंबित कामावर खर्च करा, अन्यथा 2 मार्च 2025 रोजी कोलाम समाजाचा चिंताग्रस्त मोर्चा हे त्यांनी अधिकृतपणे निवेदन वगैरे दिलेलं आहे मंत्री महोदयाकडे आणि सहाय्यक जिल्हाधिकाऱ्याकडे सुद्धा निवेदन दिलेलं आहे। आता आदिवासी विकास मंत्री आले नाही, परंतु संजयभाऊ राठोड यांनी आता मागच्या महिन्यातच आमच्या स्पेशल कोलाम समाजासाठी बैठक घेतली। कोलाम समाजाचा पीए म्हणजे त्यांच्या भाषा समजणारा माणसाची नियुक्ती केली राठोड साहेबांनी आणि त्यांच्या पद्धतीने त्यांना आम्हाला सहकार्याचं भविष्य चालू आहे। परंतु आता हे सभागृह मंजूर होऊन बांधकाम करण्यासाठी स्वतः पालकमंत्र्यांनी सुद्धा शिफारस केलेली असताना त्याच्यावरती ते बांधकाम होत नाही आमच्या दिवसाच्या लोकांचं, एक समस्याग्रस्त आहे। म्हणून तिथे जलजोडणी विभागाचा 21 लाख रुपयाचा निधी मंजूर झाला आणि 21 लाख रुपयामध्ये फक्त प्लास्टिकची टाकी उभी करून कोलाम समाजाच्या बायाला पाण्याची व्यवस्था केलेली आहे। तर असे असंख्य समाजाच्या कोलाम समाजाच्या समस्या घेऊन महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष आमच्या इंद्राबाई बोंद्रे चिंताग्रस्त मोर्चा घेऊन इथं आलेले आहेत। म्हणून मंत्री महोदयासोबत आता आम्ही थोडीफार चर्चा करून याच्यावरती स्थगित आणि प्रलंबित कसं काम गतिमान होईल आणि अशोक उईके जे आदिवासी विकास मंत्री आहेत ते आल्याच्या नंतर त्यांच्या निवासस्थानावर सुद्धा आता आम्ही जर आज आमची भेट झाली नाही तर कोलाम समाजाचा त्यांच्या निवासस्थानावर सुद्धा मोर्चा काढण्याचं नियोजन सुद्धा आता आम्ही इथं करणार।